नमस्कार मित्रांनो, तर आपण आहोत आळंदी शहरामध्ये आणि पाहू शकता आळंदीचे जे दृश्य आहेत. पूर्ण आळंदीचे जे पूल पाण्याखाली होते या मागीलच्या 2-3 दिवसाखाली, तर हे पूर्ण रिकामे झालेले आहेत मित्रांनो. जर आळंदीला यायचा प्लॅन करत असाल तर गाड्यांना नो एंट्री आहे, पण पुलावरून जाण्याची परवानगी आता दिलेली आहे. पुलाचे जे काम आहे हे प्रशासन व्यवस्थितपणे पार पाडत आहे. आणि काल जो माऊलींचा सोहळा झाला त्या सोहळ्यासाठी जो पूल होता तो पूल व्यवस्थित करून जणू काही इंद्रायणी मातेने माऊलींना वाटच दिली असे दृश्य होते मित्रांनो. तर पाहू शकता आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे इंद्रायणी नदीचे जे भयंकर जो महापूर होता त्या पुराने केलेली अवस्था. हे पूर्ण बॅरिकेड्स साईडचे जे लावलेले जाळे आहेत पूर्णपणे उकडून निघून गेलेले आहेत मित्रांनो, पाहू शकता. आणि इंद्रायणी मातेने स्वतःला स्वच्छ करून घेतलेले आहे. हा जो नजारा आहे हा आपल्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवू शकतोय. तर पाहू शकता पूर्ण इंद्रायणी नदीचा परिसर. आणि इंद्रायणी नदीने पूर्ण स्वतःला स्वच्छ करून घेतलंय, पाहू शकता आपण. पाण्याचा जोर इतका होता की हा जो दीपस्तंभ आहे हा बघा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. आज दिनांक 10 जुलै. पूर्ण आळंदीचे पूल जे आहेत हे नदीचा पूर ओसरलेला आहे आणि हे रस्ते पूर्ण मोकळे झालेले आहेत मित्रांनो. पाहू शकता कशी अवस्था झालेली आहे. कोणीही गाड्या घालण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच हे पूर्ण रस्ते मोकळे होतील आणि प्रवासाला हा रस्ता पूर्णपणे मोकळा केलेला जाईल. सध्या गाड्या सोडत नाहीत. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.